बाबा गए, चेन बेच दिया। हाँ? इधर क्यों? 1000 रुपये कम मिला। क्यों बेचे? क्यों बेचे? तेरे को मालूम नहीं कि डागी था? तेरी कसम, काला पड़ गया था। कितना? 1000 रुपये कम। कुछ मतलब हुआ क्या करे? तू तेरे को फंसा है ना, फ्रॉड हुआ तेरे साथ। मोटी कैसा माल उठा के लेके आती, किससे भी लेती है, बकवास लोगों से। बकवास लोगों से माल लेती है। मैं लाई थी क्या? ले ले ले। मैं लाई थी क्या? बताओ क्या अभी? हाँ फंसा है ना, माई को फंसा है। फिर माई ने उसको बहुत डांटा आज। माईने चांगला झापला त्याला। गाइस एक स्कॅम झाला आपल्या सोबत। फिर 1000 कम क्यों दिया? वो बेचने पर वैसे ही मिलता है। क्यों? लेकिन उसने गलती किया ना, उसको बोलना चाहिए था ना। ले ऐसा नहीं होता है, हम लोग बहुत झगड़ा करके आए हैं। सोने का लेना चाहिए ना। अच्छा तेरी पसंदी अजीबोगरीब है। मेरे को कुछ नहीं चाहिए, जाने दे। गाईस तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा। गाईस जी ती तुम्ही चेन बघताय बघा, ही चेन जी आहे ही एवढी काळी पडली आहे, घाण खराब, एवढा खराब माल होता। आम्ही म्हणजे जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस घातली असेल ती चेन आणि एकदम काळी पडून गेली, काहीच कमीची नाही। याच्या आधीची माझी चेन होती ती व्हाईट गोल्डची होती आणि तिच्यावर अजिबात हे काळसरपणा वगैरे येत नव्हता। ती खूप मस्त चेन होती, पण ती तुटल्यामुळे आपल्याला विकावं लागली। तर जाऊ दे, आता नेक्स्ट टाइम करू तर सोन्याचीच करू। प्रज्ञा मला करून देईल सोन्याची। और वो मेरा गिफ्ट था ना, वो पैसा मेरा रहेगा फिर अभी। गिफ्टचे पैसे वापस घेतले। हा बघा असे असतात का गिफ्ट देणारे। जाऊ द्या, आता मी काय बोलतो गाईज, आता मी परत कधी चांदी वांदी घ्यायची माझी इच्छा उडून गेली यार। मी त्या दुकानदाराला लय भांडण करून आलो आणि त्याला बोललो की माझा श्राप लागेल तुला, की तुझे कस्टमरच कमी होऊन जाईल। हाँ झगड़ा क्या? हम लोग को मतलब तेरे को ही समझ, माई को फिर माईला बिचारी म्हातारी माणसाला बघून कमी खराब माल देऊन टाकला। एवढा काळा पडत नाही कधीच 10 दिवसामध्ये। डागी असतात, डागी वगैरे असतात चेन, पण एवढं नसतात त्याचं जास्त। म्हणजे आम्ही दुसरा आमचा जो ट्रस्टेड सोनार आहे, ज्याच्याकडून मी बाळी केले ना, ज्या सोनाराकडून, त्या सोनाराकडे आधी गेलो आम्ही, त्याला दाखवली ती चेन। तो बोला चांदीचीच आहे पण हलका माल आहे, म्हणजे लो क्वालिटीची चांदी असते ना ती वाली आहे आणि लगेच ती खराब होते आणि ह्याला कोणीच घेणार नाही म्हणे। ज्याच्याकडून घेतली त्याला लगेच वापस देऊन या, नंतर विकली जाणार नाही। म्हणून मग लगेच गेलो आणि त्याच्याला वापस देऊन टाकली, त्या तोंडावर मारली। जाऊ द्या, बॅड लक, स्कॅम झाला आपल्यासोबत। चांदीचा स्कॅम झाला। मेरे को लगा पहली बार इसको कुछ तेरे ही पास रख तेरा पैसा, मेरे को मत दे। गाइस सोन्याची चेन घेऊ का? कमेंट करून सांगा प्रज्ञाला की प्रज्ञा मला सोन्याची चेन घेऊन दे। मैं सोच रही खुद के लिए ले लूं। ये काला मणि निकाल दूं और ये मेरा ये है ना, क्या नाम है इसका, हाँ क्वार्टी, उसको सोने की चेन में डाल दो। हाँ मस्त प्लान है रे, बना लो। गाइस इधर पे जो मुझे ये जो हुआ है ना, ये मुझे एक बुक का लग गया गलती से मेरे ही। चला जाऊ दे, भेटूयात गाईस थोड्याच वेळाने। काल खूप वाईट वाटतंय मला, माझी चेन मस्त मी घालून फिरत होतो आणि अशी काळी घेऊन जर फिरलो असतो तर काय दाखवायच्या लायकीची नसती राहिली चेन। अशी काळी एवढी घाण, एवढी खराब। मी त्याला जाम बोललो, मी त्याला म्हणलो खराब माल बेचताय, असा तसा ते हो ते असा तसं ब्ला ब्ला, खूप बोललो मी जाम। माझ्या पूर्ण प्रेशर, जेवढा राग होतो तेवढा काढून आलो त्याच्यावरती। मी होतो, माय होते, आजी, माय जाम बोललो। अपना नुकसान तो नहीं होना कुछ? 1000 रुपये का नुकसान हुआ ना? 1000 ही तो है, जाने देना। 1000 रुपयाचं नुकसान झालं, पण ठीक आहे। त्यांच्या ज्वेलर्स लोकांच्या रूल्सच्या हिशोबाने त्यांची मजुरी वगैरे कट होऊन हे ते, चला ठीक आहे। पण मग एवढं, मग मला आम्ही विकायच्या दृष्टीने घेतली नव्हती ना की आम्हाला ही चेन विकायची। मी प्रज्ञाने माझ्यासाठी वापरण्यासाठीच घेतलेली की मी वापरेल आणि विकणार नाही। जशी पहिले मी कधी विकली नव्हती तशी ती तुटलेली चेन माझी, तशीच ही पण घेतली होती, पण आपलं नशीब खराब आहे। जाऊ दे, आता प्रज्ञा मला सोन्याची चेन करून देईन। बाद में अगर लेट पता चलता और वो खराब हो जाता एकदम, तो उसका 1 रुपया भी नहीं मिलता। पुढच्या वर्षी प्रज्ञा अगली साल मेरे को सोने का चेन बना के देगी।
हाँ मेरे बच्चे को दूंगी, तेरे को क्यों दूं? इतने छोटे बच्चे को अगर दिलाएगी ना चेन, तो छोटे बच्चे का कब गायब हो जाएगा पता भी नहीं चलेगा। उसको मैं एक दिन पहनाऊंगी जब कुछ रहेगा तब, फिर बाद में रख दूंगी बांध के। क्या बोल रहे? और खुद के लिए पोत बनवानी है मुझे, बड़ा वाला मंगलसूत्र। मेरा लिपसिंग क्या करते हैं? भेटूत गाइस थोड्या वेळाने, बाय बाय। Few moments later. आम्ही थोडा एन्जॉय करणार आहोत कॅरिओके मध्ये। एवढा झालं चल बता। पकड़ पंडित मेरी चाहत फिजा में बहे जिंदा रहे। रियल सिंगर इकडे दारू। माझा गळा बसलाय गाणं बोलून बोलून। बघा मी कधीच गाणं बोलत होतो, पण आता प्रज्ञाने ते व्हिडिओ चालू केलाय म्हणून जरा आता मी माझ्या सिंगर आतमधला माझा मरून गेलाय। क्या रे हंस रही है? गलत पानी दे दिया। हे मी खास प्रज्ञासाठी घेऊन आलो गाइस। मैं गा रही थी तेरे लिए, रोहित मोरे के लिए एक गाना डेडिकेटेड है, तो प्रस्तुत किया जाता है रोहित मोरे जी के लिए गाना। तुम्हें क्या बताएं, बात तो सही है। हम सारे बाहर नहीं जाना चाहिए ना। फैन का आवाज की वजह से नहीं आएगा क्या? हाँ ये चला। तुम्हें दिल लगी तू मैं हूँ जान। हाँ मैं जियान हूँ, तू शुजुका है। तुम्हें क्या बताए तुम मेरे क्या हो, तुम्हें मेरे जीने की एक आसरा हो, दिखाई न देती अंधेरों में जो थी, दिखाई न देती अंधेरों में जो थी। अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती। अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें तुमसे प्यार ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल। क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता, ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। हमें तुमसे प्यार कितना।
वाह ये थैंक यू और कौन सा पता और देखो नाही मराठी सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही रुक मुझे जो आता है मैं वो गाती हूँ हा. डोळ्याचे रोज तुला जपायची रे आता सांग जरा कसे लपायचे रे आता मध्ये धागा धागा जोडते नवा एक गुलाबी साडी का फीमेल वर्जन हा क्या काजळ लावणे हा काजळ लावणी आले मी आज असं नको बघू अहो येते मला लाज केला शिंगार आज घातलाय साज दिसते मी भारी जणू अप्सरा मी हात ए नखरेवाली कुठे रे हा. ए नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणी सी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो मजा काढ अभी बिना माइक के गा बिना माइक के गा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो मजा काढ रुका भी कौन सा है इसका लाइन है ना खंडोबाला नवस केला लाखाचा एक पोरगा भेटू दे मला ग मराठी माती मदळा नवरा रंग रागडी रंग कुछ तो है रंग रागडी भेटू दे मला ग नको मला गडी गावातली माडी ऐसे क्यों कर रही है गलत एक डोळा पाहिजे मला ग सांगायचं आहे आता मला साऱ्या जगाला ए मराठी मोळा थोडासा साधा पोळा कमानी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला ओटीन जमा हो जाएगी इधर अभी या तुम्ही सगळं जेवण करायला आमच्या घरी या चिकन बिर्याणी बनवलाय मी या आमच्या घरी जेवायला सगळं महिला मंडळ इकडे या आमच्या घरी प्रज्ञा मोरेच्या घरी या रोहित अशोक मोरेच्या घरी आम्ही भंडारा ठेवला आहे इकडे सर संगार मला 1 मिनिट टाइम द्या जरा गाईस चला आता बस झालं आपलं गाणं वगैरे बोलायचं प्रज्ञाने आता काय बनवलं प्रज्ञा तू जेवायला बिर्याणी बनायची तू फ्राय करने वाली थी मोला तेरा माली हरियाली जंगल वाली तू दे हर गाली पे ताली तू दो कदम कदम रखवाली तू दे राज की सूरी सारी की क्यों है आपड़ वाली तू है राम राम का नाम साई का अली अली तू फ्राय बनाने वाली थी ना ओ कुड़ियो पटाखा गुड्डियो तू मेरे को बोली ना फ्राय बनव नहीं बना रही मेरे को कंटाळा है मैं बिर्याणी बनायचं किती आळशी झाली गाईस प्रज्ञा बघा काय बोलवतो मी हा गाईस गळा यार खूप सुना वाटतोय तर कोणाकडे जर चांगले डिझाईन्स असतील चांदीमध्ये तो ओरिजिनल चांदीवाल्याकडे जाऊन चांदी नहीं सोना खरीद अभी चांदी नॉट अलाउड मैं चांदी खरीदने ही नहीं दूंगी अभी तरी पण मला तुम्ही इन्स्टाला डिझाईन जर कोणाकडे मस्त असतील ना तर मला तुम्ही इन्स्टाला डीएम करा मेसेज फोटो पाठवा आपले इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये ओके गाईस तर आता मी मॅच बघतो 8 वाजले ठीक आहे मग तू गाणे बोल मी जातो बाहेर मॅच बघायला पोरांमध्ये नाही